नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि कोलगेट स्माईल देत असाल. तर चला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन कोलगेट स्माईल द्या. इतका गच्च भरतो आपला कमेंट बॉक्स कोलगेट स्माईलनं की मी सुद्धा प्रत्येकाला हात देताना हसत असते. माझी स्वतःची कोलगेट स्माईल कायम चालू असते. तर माझी अपेक्षा आहे की माझा व्हिडिओ बघताना तरी 5 मिनिटं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू हे आलंच पाहिजे. व्हिडिओ संपेपर्यंत मी आठवण करून देत राहणार आहे तुम्हाला, चेहऱ्यावर स्माईल आहे का चेक करा. कारण जगामध्ये काही माणसं अशी असतात की त्यांना हसायला सुद्धा पैसा लागतो का काय अशी हुप्प तोंड करून बसलेली असतात. आणि माझं तर अशा लोकांशी अजिबात पटत नाही, कारण मला लागतात बोलणारी हसणारी लोक. तर तुम्हाला जर ताई हवी आहे, ताईचे आशीर्वाद हवे आहेत, तर तोंडावर स्माईल ही कायम राहिली पाहिजे. परिवारामध्ये आपल्या दुःख असेल ते दुःखापुरतं मर्यादित, पण माझा व्हिडिओ बघताना चेहऱ्यावर स्माईल आलीच पाहिजे, ती सुद्धा कोलगेट. चला आज तुम्हाला मी मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ती म्हणजे आपण करत आहोत 2023ला टाटा बाय बाय आणि वेलकम करत आहोत आता 2024चं. आपलं वर्ष जरी पाडव्याला बदलत असलं तरी कॅलेंडर असू दे नाहीतर अजून काही असू दे, ते आपल्याला आत्ताच बदलावं लागतं त्यांच्याप्रमाणे. तर त्यासाठी पुढचं साल कसं आहे याच्यावर तर एस एस ज्योतिष कट्टाला सगळे व्हिडिओ चालू होतच आहेत. पण त्याआधी पण मी सांगते की 2024 ह्या सालाचा अंक येतो 8 आणि 8 अंक आहे शनी महाराजांचा. आधीच मकर, कुंभ, मीन ह्यांना 7.5 ग्रासलेला आहे. त्यामध्ये अजून येत आहे आता 2024 साली ढोल बडवायला 8 नंबर. आता शनी महाराज कुणाकुणाला त्रास देणार, कुणाकुणाला काय करणार. तर शनी महाराजांचं वर्ष आहे 29 वर्षानं ते स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यामुळं ते खुश आहेत. आता शनी हे कर्मफलदाता आहेत, काहीही नाही आहे. तुम्ही तुम्हाला शनीच्या 7.5मध्ये तुम्ही करोडपती सुद्धा बनवू शकता. फक्त तुमची कर्म चांगली पाहिजेत आणि कष्ट भरपूर पाहिजेत. शनीला आळशी माणूस आवडत नाही, शनीला कर्म न करणारा माणूस आवडत नाही किंवा वाईट कर्म करणारा माणूस आवडत नाही. एक न्यायाधीश आहेत, ते डोळ्याला पट्टी बांधलेले. तुम्ही जे जे करणार त्याचे 7.5 वर्षात तुम्हाला आयुष्याचे दिवस दाखवून जाणार शनी महाराज. त्यामुळे ज्याला स्वतःच्या कर्माची भीती असेल त्यांनी शनी महाराजांना भ्या. ज्यांना स्वतःच्या कर्माची भीती नाही त्यांनी शनी महाराजांना भिवू नका. जे सांगत असते वेळोवेळी उपाय ते करा. पण फक्त सगळ्यांनी हे लक्षात घ्या की शनी कर्मदाता आहे, शनी न्यायाधीश आहेत. त्यामुळं जे चांगली कर्म करतात त्यांना काही होत नाही. ज्यांच्या मागं 7.5 चालू आहे त्यांनी शनी महाराजांचे दर्शन घ्या. रोजच्या रोज हनुमान चालीसा वाचा, घोड्याची नाल लावा, घोड्याच्या नालेची अंगठी घाला, नीलम घाला. या गोष्टी सगळ्या करत राहा. शनीला जात राहा. दान धर्म जे काही मी सांगत असते ते करत जा, म्हणजे 7.5 आपल्याला सोपी जाती. सगळ्यात महत्त्वाचं 2024 साली कोणीही हनुमान चालीसा सोडायची नाही. शनी चालीसा येत असेल सोडायची नाही. शनी महात्मा वाचत असाल ते सोडायचं नाही. शनिवार उपास जमत असेल तर जरूर करायचा. 7.5 चालू आहे या लोकांसाठी तर अगदी गरजेचं आहे. नाही तर होत्याचं नव्हतं करायला शनी महाराजांना वेळ लागत नाही. त्यामुळं कर्म चांगली असतील तर फळ कर्मदाता हे 2024 साली सुद्धा आपल्याला चांगलीच देतील. आता आपल्याला करायचं आहे टाटा बाय बाय 2023 सालला. तर जाता जाता ज्या काही इच्छा आपल्या पूर्ण झाल्या नाही आहेत 23मध्ये, त्या इच्छा घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे 2024मध्ये. पण त्यातल्या जर काही इच्छा तुमच्या 2023मध्ये पूर्ण होत असतील तर काय वाईट. कोणत्याही 7 इच्छा घ्या. साधा लाल कलरचा असा दोरा घ्या. या दोऱ्याला 7 गाठी बांधा. तुमच्या ज्या 7 विष यावर्षी राहिल्या आहेत त्याच्यापेक्षा तुमच्या कमी विष असतील तरी सुद्धा 7च गाठी मारायच्या आहेत. प्रत्येक गाठीबरोबर आपली इच्छा बोलायची आहे की ही इच्छा माझी यावर्षी पूर्ण झाली, त्यासाठी थँक्यू युनिवर्स. गाठ मारायची, बोलायचं. यावर्षी माझं लग्न झालं त्यासाठी थँक्यू युनिवर्स. मला जॉब लागला त्यासाठी थँक्यू युनिवर्स. मला मूल झालं त्यासाठी थँक्यू युनिवर्स. माझ्याकडे कोट्या रुपये आले त्यासाठी थँक्यू युनिवर्स. अजून
7 गाठी तुम्ही मारू शकता. एकच तुमची अपेक्षा असू दे, 2 असू दे, 3 असू दे, परत परत बोलून 7 गाठी मारायच्या आहेत. आणि दिवसभर कुठलाही दिवस घ्या तुम्ही, की दिवसभर या इच्छा बोलून तो धागा आपल्याला देवापाशी ठेवायचा आहे. देवापाशी ठेवा. 24 तास त्याला ऊर्जा होऊ देत. त्याला एखादी उदबत्ती ओवाळा. फक्त 24 तास देव्हाऱ्यात ठेवल्यावर तो चार्ज होईल. तो घ्या आणि बायकांनी असू दे, नाही तर पुरुषांनी असू दे, कुणीही असू दे, पर्समध्ये ठेवा. जर पर्समध्ये आपण ठेवू शकत नसाल तर 31 डिसेंबरपर्यंत हा धागा तुमचा देवामध्येच असू दे. कशातही छोट्याशा डबीत पुडीत बांधून देवघराच्या आसपास ठेवा. त्याच्या ऊर्जा त्याच्यावर राहतील. रोजच्या रोज फक्त मनात आठवत जा किंवा इमॅजिन करत जा, ही इच्छा माझी अपुरी राहिली आहे, तर ही इच्छा पूर्ण झाली आहे. त्यासाठी थँक्यू युनिवर्स. 31 डिसेंबरपर्यंत ते देवात ठेवा, पर्समध्ये ठेवा. जिथं तुम्हाला योग्य वाटतंय तिथं तुम्ही ठेवू शकता. सर्वसाधारण देवात ठेवणं किंवा पर्समध्ये ठेवणं हे चांगलं असतं. पण परत आला पिरियड, त्याला हात लावू का, हे अनेक प्रश्न तुम्ही विचारणार, त्यापेक्षा ते देवातच ठेवा. 31 डिसेंबरच्या दिवशी जरी तुम्हाला पिरियड असेल, सुतक असेल, काहीही असेल, तरी कुणाच्याही मार्फत तो दोरा जमिनीत पुरून टाकायचा अथवा पाण्यात सोडून द्यायचा. तोपर्यंत तुमच्या राहिलेल्या 2 इच्छा तरी अजून या 15-20 दिवसात पूर्ण होतील. नाही झाल्या सोडून द्या. पुढच्या वर्षी काय करायचंय ते पुढच्या वर्षी बघू. एकच लक्षात ठेवा, 7 धागेला 7 गाठी मारायच्या आहेत, 7 इच्छा बोलायच्या आहेत, देवघरात ठेवायचं आहे. रोज ज्या बोलल्यात त्याचंच इमॅजिन करायचं आहे, त्याच्याच अफर्मेशन द्यायच्या. आणि 31 डिसेंबरच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तो दोरा घरात ठेवायचा नाही, तर पाण्यात प्रवाहित करायचा किंवा जमिनीमध्ये पुरायचा आहे. तर सगळ्यांनी हा उपाय करून बघा. राहिलेल्या इच्छा लवकर लवकर पूर्ण होतील. आणि 2024चा 8 नंबर आहे. तर घाबरू नका. चांगली कर्म करतात त्यांनी, घाबरा जी वाईट कर्म करतात त्यांनी. शनी कर्मदाता आहे. शनी कर्मफळ देणारा आहे. शनी काहीही करत नाही. शनी वाईट नाहीत. शनी खूप चांगले आहेत. देणाऱ्याला छप्पर फाड के देतात. तसेच राहू केतूसुद्धा आहेत, की देला जर बसले ना ते तर घरात मावणार नाही, पण काढायला जर बसले ना तर रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत. राहू केतू कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, की ते अर्धे ग्रह आहेत. देवतांमध्ये ते नव्हते, पण अमृतप्राशन करायला ते आले आणि त्यामुळं ते ग्रहांमध्ये त्यांची नियती झाली. म्हणजे ते किती चॅप्टर आहेत पहिल्यापासूनच. त्यामुळं या सगळ्या ग्रहांना आपण चांगली कर्म करत राहणं किंवा भिवून राहणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. त्यासाठी घरामध्ये पाहिजे नवग्रह चौकी. म्हणजे आपल्याला नवग्रह हे कायम, किंवा ज्यांना आता नवग्रह चौकी नाही घेतलेली किंवा त्यापेक्षा ज्यांना ह्याच्यावर भोजपत्रावर विश्वास असतो, त्यांनी या प्रकारचं माझ्या हातून तयार केलेलं, सिद्ध केलेलं, त्या होराला तुमच्या मी तयार केलेलं हे या प्रकारचं यंत्रसुद्धा तुम्ही मागवू शकता. आधीच सांगते मी की ह्याची किंमत जास्त असते आणि वर हे मला तुम्हाला द्यायला 2 महिने नाही. आता ही जी लोकं आहेत ना, आदर्श, काटकर, बाकी कोण कोण आहेत अजून याच्यावर, तर ह्या लोकांना विचारू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, किती महिने झाले त्यांनी मला हे दिलेलं आहे करायला. तर तेवढा वेळ त्याला लागतो. चला, शनी आणि 2024 चालला टाटा, 23ला टाटा बाय बाय, 24ला वेलकम. कशा दृष्टीनं करायचं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. तर चला परत भेटू या नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.